मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी बिस्किटं अगदी 3 साहित्यामध्ये बनवायची आहेत. तर नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता इथं मी एका बाउलमध्ये हे घट्ट तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी घेतलेलं आहे. इथं मेल्टेड तूप नाही वापरायचं, हे असं घट्टच तूप वापरायचं आहे आपल्याला. इथं वाटीच्या प्रमाणात मी सगळं सांगते तुम्हाला. इथं अर्धी वाटी हे तूप घेतलेलं आहे. आता हे तूप आहे ते छान आपल्याला फेटळून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं हे आपल्याला एकसारखं एकाच दिशेनं फेटळून घ्यायचं आहे. हलकासा त्याचा कलर आहे तो पांढरा व्हायला पाहिजे इतकंच आपल्याला हे फेटळून घ्यायचं आहे. इथं बघू शकता ह्याचा तुपाचा कलर एकदम बदललेला आहे आणि स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे ह्याला. आता यामध्ये आपल्याला त्याच वाटीनुसार अर्धी वाटी पिठी साखर वापरायची आहे. ही पिठी साखर मी इथं चाळून वापरते. जर एखादा यात साखरेचा कण राहिला असेल तर तो निघून जाईल यासाठी इथं पिठी साखर पण मी चाळून घेतलेली आहे. जर एखादा कण राहिला तर बिस्किट फुलायला अडचण येईल किंवा ते बिस्किट छान असं फुललं जाणार नाही. आता हे शुगर आणि हे तूप आहे ते एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा आपल्याला एकाच दिशेने 5 ते 7 मिनिटं हे छान फेटवून घ्यायचं आहे. पूर्णपणे साखर ह्या तुपात विरघळली पाहिजे. आणि ह्याचं क्रीमी टेक्स्चर तोपर्यंत हे आपल्याला फेटवून घ्यायचं आहे. इथं बघू शकता इथं हलकंसं हे पीठ आहे ते हलकंसं आपल्याला क्रीमी वाटा लागलं की मग आपण इथं हे हलवायचं बंद करायचं आहे. आता इथं आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी पिठी साखर आणि 1 वाटी गव्हाचं पीठ हे प्रमाण इथं घेतलेलं आहे. आता इथं गव्हाचं पीठ पण मी इथं चाळून घेते. आता ह्यात मी थोडंसं 1 चमचा बेसन वापरलेलं आहे. घरातलंच बेसन आहे ते मी वापरलेलं आहे. चिमूटभर मीठ वापरायचं आहे आणि अर्धी किंवा पाव चमचा वेलची पावडर मी इथं वापरलेली आहे. जर तुम्हाला वेलची पावडर नको असेल तर तुम्ही इथं स्किप केली तरी पण चालेल. हे सगळं आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. कारण जर एखादा कण राहिला तर बिस्किटं अजिबात फुलली जाणार नाहीत. त्यामुळे इथं सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन वापरलं तर मग आपली बिस्किटं आहेत ती एकदम खमंग आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. कारण इथं आपण अजिबात सोडा किंवा इनो वापरणार नाही आहे. आता हे आपल्याला हातानंच एकसारखं करून घ्यायचं आहे. इथं कणिक मळतो तसं आपल्याला इथं मळून घ्यायचं नाही. फक्त ह्याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला दुधाचा पण वापर अजिबात करायचा नाही आहे. जेवढं तुपाचं हे मॉइश्चर आहे त्याच्यातच आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे. एक छान असा नुसता गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता छान असा मऊसूत गोळा तयार झालेला आहे. इथं कुठलाही आपण दूध वापरलेलं नाही आहे. आता छोटासा गोळा घेऊन तो अलगद एकसारखा करून आपल्याला त्याला थोडासा दाब द्यायचा आहे. म्हणजे बिस्किटाचा किंवा नानकटाईचा आकार येतो. हे बघा इथं हलकासा दाबायचा, जास्त पण प्रेस किंवा पातळ असे करायचे नाही आहेत. आता हे सगळे बिस्किटं तोपर्यंत इथं कढईमध्ये आपण एक स्टँड ठेवलेलं आहे आणि ह्याला मोठ्या गॅसवर एक 15 मिनिटं प्रीहीट करायचं आहे. आता तोपर्यंत आपण मध्ये आपण बिस्किटं ही प्रीहीट करायला ठेवणार आहे त्या ताटाला किंवा डिशला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. इथं बटर पेपर मी वापरत आहे. तुमच्याकडं जर बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पीठ आहे ते तेलावर हलकंसं स्प्रिंकल करून घ्या. म्हणजे बिस्किटं खालती चिकटणार नाहीत. इथं मी बटर पेपर लावलेला आहे आणि परत थोडंसं तेल लावून त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे. आता ह्याची बिस्किटं आपण तयार करून घेऊया.
मगाशी दाखवल्याप्रमाणे एक बिस्किट तयार करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणेच आपण छोटे छोटे गोळे करून हलकंसं त्याला आपण दाब द्यायचा आहे. अगदी पातळ करायची नाही, जेवढी तुम्ही जाड ठेवाल तेवढी ती छान खुसखुशीत होतात. आता मी इथं चमच्याच्या पाठीमागचा जो दांडा असतो त्याच्यानं थोडीशी अशी डिझाईन केलेली आहे. 3 रेषा मारून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही इथं डिझाईन करू शकता बिस्किटाला. इथं छान असा गोळा दिसत आहे, कुठंही तडा जात नाही आहे पिठाला. आता याप्रमाणे इथं आपण बिस्किट करून घेऊया. तुम्ही कोणताही डिझाईन करू शकता. इथं आता मी 3 उभ्या लाईन आणि 3 आडव्या लाईन अशी ह्याच्यावर नक्षी किंवा डिझाईन तुम्ही म्हणू शकता केलेली आहे. याप्रमाणे आता आपण ही सगळी बिस्किटं तयार करून घेऊया. इथं बघू शकता मस्त अशी बिस्किटं तयार करून झालेली आहेत आणि आपली इथं कढई पण छान प्रीहीट झालेली आहे. आता ह्याच्यात हलक्या हातानं आपण ही डिश ठेवणार आहोत. ही साधारण आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवायची आहेत. 15 मिनटं झाल्यानंतर हलकंसं आपण झाकण ओपन करून बघायचं की बिस्किटं छान फुललेत की नाहीत. आता मी इथं 20 मिनटं पूर्ण झालेली आहेत. मी चेक करते. बिस्किटं छान फुललेली गेलेली आहेत. कलर पण अगदी छान गोल्डन असा आलेला आहे. खालून पण छान खरपूस भाजली गेलेली आहेत. आता हे आपण काढून थंड करायला घेऊया. आता हे थंड होईस्तोपर्यंत उरलेले पीठ आहे त्याचे पण आपण बिस्किटं तयार करून घेऊया. आता इथं ह्या बिस्किटाला मी बदामाचा खीस असे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर लावत आहे. तुम्ही बदामाऐवजी काजू जरी लावला तरी चालेल. आपल्याला जो आवडतो ड्रायफ्रूट्स तो लावला तरी पण चालेल. त्याच्या ह्याच्यानं एक बिस्किटाला छान असं चव लागते. आता इथं मी सगळ्या बिस्किटाला बदाम लावलेले आहेत. आता हे प्रीहीट करायला आपण 15 मिनटं सेम त्याच प्रोसिजरनं ठेवायचे आहेत. आता इथं बिस्किटं अगदी गार झालेली आहेत. इथं बघू शकता थोडंसं माझं पुढं गेलेलं आहे, पण बिस्किटं अगदी खुसखुशीत झालेली आहेत. इथं बघू शकता अगदी खुसखुशीत झाले. इथं कुठलाही आपण सोडा किंवा इनो वापरलेला नाही आहे. अगदी 3 साहित्यामध्ये हे मस्त अशी खुसखुशीत आणि मैदाही न वापरता गव्हाच्या पिठापासून मस्त तयार झालेली आहेत. इथं बदामाची पण ही छान बिस्किटं तयार झाले. त्याचं टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.